अहिल्या मॅडम, अजूनही पारूचा कुठेही तपास लागलेला नाही. आम्ही तिच्या गावाकडे पण तिची चौकशी केली, पण तिथं सुद्धा ती नाही. आणि आता तर 48 तास पण पूर्ण झाले. त्यामुळे पारूच्या किडनॅपिंगच्या आरोपाखाली आम्हाला आदित्य किर्लोस्कर यांना अटक करावी लागेल. इन्स्पेक्टर साहेब, 48 तास पूर्ण व्हायला अजून 5 मिनिटं बाकी आहेत. काय 5 मिनिटात पारू इथे यायला काय जादू होणार आहे का? आज या आदित्याची वाट लागणार आहे हे तर नक्की आहे. होऊ दे मग यांचा 5 मिनिटाचा टाइमपास. आता वहिनींच्या या 5 मिनिटांनी काय कमाल होणार आहे काय माहिती. नाही मी सांगते ना, या 5 मिनिटात एकतर किर्लोस्कर कंपनीचा CEO पोलिसांच्या ताब्यात जाणार किंवा किर्लोस्करांची लाडकी मोलकरीण किर्लोस्करांच्या ताब्यात येणार. बघूया. देवा, काहीतरी कर आणि पारूला परत येऊ दे. नाहीतर आदित्य बाबांना पोलीस घेऊन जातील. मॅडम, आता तर तुम्ही दिलेली वेळही पूर्ण झाली. त्यामुळे आदित्यला आम्हाला अटक करावीच लागेल. थांबा. पारू, पारू? इन्स्पेक्टर साहेब, पारू. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही म्हणला होतात की माझं अपहरण झालं आहे, पण मी तुमच्या समोर उभी आहे. माझं अपहरण नाही झालेलं. त्यामुळे आता आदित्य सरांना तुम्ही अटक नाही करू शकत. इन्स्पेक्टर, आता तर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील ना? तुम्ही येऊ शकता. सॉरी मॅडम. आई, काय झालंय? आपण कोणासाठी थांबलोय का? पारूला येऊ दे. पारू? देवी आई, तुम्ही बोलवलंत मला? हो पारू, सयादादांनी मला काहीतरी सांगितलंय. त्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये, त्यामुळे मला तुझ्या तोंडून आणि आदित्यच्या तोंडून खरं काय ते ऐकायचं. पारू, तू मला सांग, तुझ्या मनात
आदित्यबद्दल मैत्री व्यतिरिक्त काही भावना आहेत का? पारू, मी काहीतरी विचारतीये. वहिनींचा प्रश्न ऐकून हिची बोलती बंद झाली वाटतं. आता मलाच जरा चावी द्यावी लागेल. वहिनी, मी काय म्हणते, तुम्ही डायरेक्ट विचारा ना की तिचं आपल्या आदित्यवर प्रेम आहे का, विचारा. पारू, दामिनी जे म्हणतेय ते खरं आहे का? ए पारू, ऐकू येत नाहीये का तुला? वहिनी काहीतरी विचारतायत ना, बोल, दे उत्तर. नाही देवी आई, तसं काय बी नाही. आदित्य सर आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. मैत्रीच्या नात्यापलीकडं कुठलं बी नातं नाही आमच्यात. आदित्य, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, काय आहे तुमच्या नात्याचं सत्य? पारू पारू बोलतेय ते खरं आहे. आमच्यात तसं कुठलंही नातं नाहीये. कुठं गेलायस तू? कसं शोधू मी तुला? कुणाला काही सांगता बी येत नाहीये. काय करू बा, कुठं शोधू तुला? काय झालं आता? का रडती? हा, आई समोर सगळं सत्य स्वीकारायची वेळ आली होती तेव्हा तर तू नकार दिलास, मग आता का रडतीयस? काय चालू काय तुझ्या डोक्यात? खरंच कळतच नाहीये यार. मी तुला सांगत होतो की आपण इथून पळून जाऊया, त्याला तू नकार दिलास. आई समोर आज खूप चांगली संधी होती आपलं नातं स्वीकारायची, पण तू आपलं नातंच स्वीकारलं नाहीस. तू सयाजी मामा आपल्या बाजूने उभा आहे, पण तू बदललीस. तू जरा विचार करतेस का की त्याला किती वाईट वाटलं असेल ते? मला खरंच कळत नाही यार, तू जर का अशा संधी सोडत राहिलीस, मला खरंच कळत नाही. तू जर का असंच वागत राहिलीस तर मला खरंच माहित नाही मग आपल्या नात्याचं भविष्य काय. पारू, बोल काहीतरी. लग्नात घेतलेली ती वचनं विसरली आहेस का तू? आपल्याला दोघांना एकमेकांची साथ द्यायची कायम. तुझी तर पावलं आत्ताच डगमगताना दिसत. मला वाटलं नव्हतं की तू अशी माघार घेशील. माफ करा आदित्य सर,
तुम्हाला मी काही सांगू शकत नाही. व्हेरी गुड. एकदम परफेक्ट काम केलं. आता आदित्याचा साखरपुडा होईपर्यंत तर म्हाताऱ्याला अजिबात सोडायचं नाही हा. त्याच्या पोरीने जे जे गुण उधळलेत ना त्याची शिक्षा आता त्याच्या बापाला देणार आहे. ही मोलकरीण चांगलीच जाळ्यात सापडली आहे माझ्या. दिशा मॅडम, पारू पावळट. तू बावळट आहेस का जरा? हा अगं, आदित्य आणि तुझ्या नात्याबद्दल अहिल्याला सगळं सांगून टाकण्याची आयती संधी तुमच्याकडे चालत आली होती. पण तू काय केलंस? तू त्या संधीचा फायदाच नाही करून घेतलास. किती मूर्ख आहेस तुला माहितीये? तू का नाही सांगितलं सगळं अहिल्याला? आमच्या नात्याचं कधी आहे ना कसं सांगायचं ते माझं मी ठरवेन. तुम्ही आमची काळजी नका करू. मला फक्त एवढंच सांगा, माझा बा कुठं आहे? तुझा बा मला काय माहित. एक मिनिट. पारू, तू जसं पळून गेली होतीस तसंच तुझा बा पण पळून गेला की काय? तेही या वयात? बस नाटकी करू नका दिशा मॅडम. माझा बा रात्रभर घरी आलेला नाहीये आणि मला चांगलंच माहिती आहे या समन्यामागं तुमचाच काहीतरी हात आहे. त्यामुळं गप गुमान सांगा, माझा बा कुठे कुठे ठेवलंय तुम्ही त्याला? ए, मला काय माहित. तुझ्या असल्या फालतू वागण्यामुळे गेला असेल कुठेतरी निघून. आणि काय ग, आयुष्यात एवढे लफडे करून ठेवले तू, एवढे. त्यामुळे बिचारा स्ट्रेस घेऊन कुठेतरी रस्त्यावर दारू पिऊन पडला असेल आणि परत माझ्याकडे येऊन माझं बाकुटे नाही विचारायचं. तुझा ड्रायव्हर बाप कुठे गेलाय, कुठे काय करतोय याचा अपडेट ठेवत बसू का आता मी? माझा या सगळ्याशी काही संबंध नाही. निघ चल आता. संबंध नाही. या समन्यांची तुमचा संबंध नसेल तर चांगलीच गोष्ट आहे तुमच्यासाठी. पण जेव्हा मला कळल की या समन्यामागं तुमचा हात होता तर सोडणार नाही मी तुम्हाला. आधी मी माझ्या बाला शोधते आणि मग तुमच्याकडे बघते. काका, काका तुम्ही यांना कुठं बघितलं का? कुठं तर पाहिल्यासारखं वाटतंय. कुठं पाहिलं? समोरच्या गल्लीत पाहिले त्यांना मी. त्यांना मारत होते समोरच्या गल्लीत. नक्की हेच होते? हो, त्यांनाच. काका तुम्ही प्लीज मला यांच्यापर्यंत पोहोचवू शकता का? ठीक आहे, सोडतो ताई. चल. बा, तू अजिबात काळजी करू नको. मी तुला काय बी नाही होऊ देणार. चला बसा. बाय बाय. या ताई. बा 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 काका, तुम्ही म्हणला होता की तुम्ही बाला इकडेच बघितलं होतं. आता बा कुठं बी दिसेना झालाय. तुम्हाला नक्की आठवते ना? बा इकडेच होता ना? सांगा की. इथंच आहे. मग आता का दिसत नाहीये बा? मी इतक्या हाका मारते, बा उभी देईना झाले. खरं सांगा ना, तुम्ही नक्की इकडेच बघितलं होतं का? हा, चल तुला तुझा बा दाखवतो.
काय काय करताय तुम्ही? हात लावू नका मला. हात कशा पाय धरताय? हात सोडा. नाही सोडणार. हात सोडा. या रे बाहेर. एक मिनिट. कोण आहात तुम्ही समजे? कोण आहात? कोण आहे ते समजे? हा? म्हणजे म्हणजे फसवले तुम्ही मला. तुम्ही माझ्या बाला किडनॅप केलाय का? काय? पुढे येऊ नकोस. लांब राहा. लांब राहा सांगितलं ना. लांबराव. आदित्य सर. हिरो आला वाटतं तुझा. आदित्य सर. तुझी हिंमत कशी झाली रे हिला हात लावायची? ते तुझ्या तर आदित्य सर. काय रे? काय करत होता? हं? बोल! अरे तू ठीक आहेस?